नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री दुर्गा सप्तशती कथासार. अध्याय 10. ओम श्री गणेशाय नमः. आपल्या सैनिकांचे ते भाषण ऐकून शुंभाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. रागाने डोळे गरागरा फिरवीत तो आपल्या सैनिकांवर डाफरला. तो म्हणाला, अरे मूर्खांनो, हे मला भलतेच काय सांगत आहात? आता अशा तऱ्हेने निंद्य कर्म करून जिवंत राहणे मला शक्य तरी आहे काय? माझा भाऊ आणि माझे शूरवीर पराक्रमी सेनापती यांचा बळी देऊन बेशरमपणे जगणे मला शोभेल तरी काय? मला आता जगण्याची अगर मरण्याची अजिबात फिकीर नाही. त्या काळाला भिवून राहिलो तर मृत्यू व आयुष्य यात काही बदल होणार नाही. ज्या निशुंभाने सर्व देवांना जिंकून घेतले होते त्याच महावीराला एका साध्या स्त्रीकडून मरण यावे आणि तो महापराक्रमी रक्तबीज मृत्यूच्या वाटेने निघून जावा. आता ही अपकीर्ती वाढवून जिवंत राहण्यात काय अर्थ आहे? ज्याने या विश्वाची रचना केली तो ब्रह्मदेव देखील आयुष्य मर्यादा संपली की मरून जातो. त्या ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 4000 युगे उलटून जातात आणि जेवढ्या कालावधीत 14 इंद्रांचा उदय न्यास्त होतो. ब्रह्मदेवाच्या दुप्पट आयुष्य विष्णूला आहे आणि त्याच्या दुपटीने शंकराला आहे. हे दिसणारे सर्व चराचर व पृथ्वी, चंद्र, सूर्य यांचा नाशही निश्चित आहे. दैवाने सर्व गोष्टी योजून ठेवल्या आहेत. तेव्हा आता मृत्यूच्या बाबतीत चिंता का करावी? पृथ्वी व शेष हेही जाणारच आहेत. जन्मास येणाऱ्यास मृत्यू आणि मृत्यू मिळालेल्यास जन्म हे देखील तितकेच अटळ असे सत्य आहे. तेव्हा आता उठा, माझा रथ तयार करा. विजय येवो अथवा मरण, जे दैवगतीने व्हायचे ते हो. आता मी युद्धासाठी जाणारच. असे निकराने बोलून तो दैत्यराज शुंभ हिमालयामध्ये जेथे देवी अंबिका होती तेथे जाऊन पोहोचला. जेव्हा दैत्यराज शुंभ तिला पाहतो तेव्हा ती देवी अंबिका सिंहाच्या पाठीवर बसलेली होती. तिच्या तेजाने दशदिशा उजळून निघाल्या होत्या. तिच्या सर्वांगावर दागिनेच दागिने होते आणि सौंदर्याच्या सर्व लक्षणांनी ती अत्यंत शोभून दिसत होती. देव, गंधर्व, यक्ष, किन्नर सारेजण प्राजक्ताच्या आणि मंदारांच्या फुलांनी तिची पूजा करून स्तवन गात होते आणि ती देवी अंबिका सुद्धा शंख व घंटेचा कर्णमधुर नाद करीत होती. तिला पाहताच शुंभाच्या मनातील युद्धाचे विचार नाहीसे झाले आणि कामवासनेने त्याच्या मनात मोठी खळबळ उडवून दिली. तो विचारमग्न झाला. केवढे हे असामान्य सौंदर्य! चातुर्य तर अजोडच आहे आणि त्यावर नाजूकपणा, शिवाय युद्धाची इच्छा, या साऱ्या गोष्टी परस्पर विरोधी असताना हिच्या ठिकाणीही त्या सर्व एकवटल्या आहेत. एवढे सौंदर्य वैभव असतानाही ही सुखसंपन्न जीवन सोडून राक्षसांचा वध करीत सुटली आहे. हे सुद्धा एक नवलच म्हणावे. पण आता ही मला कशा प्रकारे वश होईल याचा काहीतरी उपाय योजला पाहिजे. साम, दाम, दंड, भेद यांचा इथे काही उपयोग होईल असे वाटत नाही आणि आता इथून माघार घेऊन पाताळात जावे तर तेही अनुचितच होईल. खरोखर माझा काळच कठीण आहे. त्यातही पुन्हा युद्ध केले तर दुर्दैवाने त्यात मृत्यू आला तर स्त्रीकडून मारला गेल्यामुळे माझी अपकीर्ती होणार. समान अशा बलिष्ठ वीराकडून लढता लढता मृत्यू यावा आणि तो मंगलदायकच असावा असे ऋषींचे म्हणणे असते. मात्र दैवाने या स्त्रीला शेकडो वीर पुरुषांपेक्षाही बलिष्ठ बनविले आहे.
ही जणू आमच्या कुळाचा नाश करण्यासाठीच आलेली दिसते. तेव्हा आता सामोपचाराने काही उपयोग होईल असे वाटत नाही. ही देवी अंबिका सर्व शस्त्रास्त्रांनी सुसज्जित आहे आणि सर्व देवतासुद्धा तिला वश असल्यामुळे त्यांच्यात आता फूट पाडता येईल असे वाटत नाही. तेव्हा आता पळून न जाता लढता लढता मरण पत्करावे हेच श्रेयस्कर ठरेल. विजय मिळो अथवा न मिळो त्याविषयी विचार करायलाच नको असा मनात ठाम निश्चय झाला. तेव्हा तो दैत्यराज शुंभ युद्धासाठी तयार होऊन तिच्यासमोर गेला आणि म्हणाला, हे देवी अंबिके, तुझ्याबरोबर युद्ध केले तर तुझे कष्ट मात्र फुकट जातील. तू खरोखरीच अजान दिसतेस, कारण स्त्रीचा जो धर्म आहे त्याच्या अगदीच उलटे तुझे वागणे आहे. अगं, स्त्रीचे दोन्ही डोळे हेच बाण, भुवया हीच धनुष्ये, मोहक हावभाव हीच तिची हत्यारे आणि शृंगारिक पुरुष हेच तिचे चिलखत. मनोकामना हाच तिचा रथ, तर मधुर भाषण हे तिचे रणवाद्य आहे. याशिवाय दुसरे युद्ध साहित्य स्त्रियांना अजिबात शोभून दिसत नाही. तेव्हा हे सुकुमार कांते, स्त्रीने अशी अस्त्रे हातात घेणे ही एक प्रकारची विटंबनाच आहे. लज्जा हेच स्त्रीचे भूषण, उद्धटपणा हे स्त्रीचे भूषण असू शकत नाही. अत्यंत सौंदर्यवती स्त्री जर युद्धात मारली गेली तर ती कर्कशाच वाटते. तुला सल्ला देणाऱ्या चामुंडा आणि कालिका या दोघी चतुर नाहीत. चंडिकेचा आवाज तर कर्कशच आहे, तर ती तुला कसले सुख देणार? आणि हा भयानक सिंह जो तुझा वाहन आहे. तेव्हा हे प्रिये, या सर्व गोष्टी तू सोडून दे आणि माझ्याकडे ये. वीणा वादन करायचे सोडून घंटा वाजवणे हे तुझे तारुण्य आणि लावण्य याच्या अगदीच विपरीत आहे. अगमानिनी, तुला जर युद्ध करायचे असेल तर सर्वात आधी तू कुरूप हो. जसे की रंग एखाद्या कावळ्यासारखा काळाकुट्ट घे. फताडे जाडे भरडे ओठ आणि तीक्ष्ण नखे, वेड्या वाकड्या तंगड्या, पुढे आलेले पिवळे दात, तिरळे बटबटीत डोळे आणि तेही एखाद्या घुबडाप्रमाणे असलेले ओंगळवाने रूप घेऊन समोर ये आणि मला कर्कशपणे हाक मार, म्हणजे मी तुझ्याशी युद्ध करीन. तुझे हे सौंदर्य रतीसारखे रूप पाहून माझा हात शस्त्र उचलण्यास धजावत नाही. दैत्यराज शुंभाचे ते बोलणे ऐकून कामातूर झाल्याचे ओळखून देवी उपराधाने हसून म्हणाली, अरे लंपटा, मदनाची बाधा झाल्याप्रमाणे तू बडबड लावली आहेस. जर तुझा माझ्यावर हात उचलत नसेल तर या कुरूप कालिकेशी नाहीतर चामुंडेशी तू युद्ध कर. त्या नक्कीच तुझ्या योग्य आहेत आणि मी आपली दुरूनच तुमची गंमत पाहीन. तुला जसे वाटते तसे युद्ध कर, मी मात्र लढणार नाही. यावर दैत्यराज शुंभ रागाने तिला म्हणाला, अगं दुष्टे, तू आपल्या सामर्थ्याच्या बलाने धुंद होऊन खरे खोटे काही एक न पाहता गर्वाच्या शिखरावर चढून बसली आहेस. परंतु दुसऱ्या स्त्रियांच्या सामर्थ्याचा आश्रय घेऊन तू लढत आहेस आणि मला तर दूताकडून निरोप पाठविला होतास की तू लहानपणी एक प्रतिज्ञा केली होतीस की जो कोणी पुरुष तुला युद्धात हरवेल त्याच्याशी तू विवाह करणार आहेस. यावर देवी अंबिका दैत्यराज शुंभाला म्हणाली, अरे दुष्ट दैत्यराज, वास्तविक मी एकटीच आहे. या जगामध्ये माझ्याशिवाय दुसरी कोणती शक्तीच नाही. त्या साऱ्या देवता माझ्याच विभूती आहेत. आता माझ्यामध्ये त्या प्रवेश करतील. यानंतर देवी ब्राह्मणी, देवी वैष्णवी, देवी कौमारी, देवी कालिका, देवी चंडिका वगैरे सर्व देवता
देवी अंबिकेच्या शरीरात विलीन झाल्या. त्यानंतर देवी अंबिका त्या दैत्यराज शुंभाला म्हणाली, मी आपल्या ऐश्वर्य शक्तीच्या सहाय्याने अनेक रूपे धारण केली होती. आता ती सर्व रूपे मी माझ्यामध्ये विलीन करून घेतली आहेत. युद्धाला आता तुझ्यासमोर मी एकटीच उभी आहे. तेव्हा तू देखील युद्ध संग्रामास तयार हो. मग ती अंबिका देवी कालिकेला म्हणाली, अगं काली, याला हवी तशी तू भयानक व क्रूर आणि कुरूप आहेस. तेव्हा तूच युद्ध करून याला संपवून टाक. देवी अंबिकेची ही आज्ञा होता क्षणीच देवी कालिका गदा घेऊन उठली आणि मग त्या दोघांमध्ये भयंकर युद्धाला सुरुवात झाली. दैत्यराज शुंभाने सुद्धा गदा उचलून कालिकेवर जोरदार प्रहार करण्यास सुरुवात केली. तिने सुद्धा गदेने त्याला तसेच प्रत्युत्तर दिले आणि पुन्हा विक्राळ गर्जना करून गदेने त्याचा रथ तोडून टाकला. रथाला जोडलेली गाढवे आणि खेचरे मारून सारथ्याचाही देवी कालिकेने निकाल लावला. तेव्हा एक प्रचंड गदा उगारून दैत्यराज शुंभ तावातावाने तिच्यावर धावून गेला. तिच्या छातीवर प्रहार करत तो हसत सुटला. मग कालिकेने त्या प्रहाराची पर्वा न करता तलवार हाती घेतली. डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच तिने त्याचा डावा हात शस्त्रांसहित तोडून टाकला. त्याच्या अंगामधून रक्ताच्या भळाभळा धारा वाहू लागल्या. तरीही त्याने त्वेषाने आपल्या गदेचा प्रहार देवी कालिकेवर केला. देवी कालिकेने खदाखदा हसत आता त्याचा उजवा हातसुद्धा तोडून टाकला. अशा प्रकारे दोन्ही हात तुटून पडल्यावर थांब थांब असे ओरडत तो दैत्यराज शुंभ रागाच्या भरात तिला पायांनी मारण्यासाठी धावला. परंतु कालिकेने चपळाईने त्याचे दोन्ही पाय देखील छाटून टाकले. त्यानंतर देवी कालिकेने एखादे कमळाचे फूल खुडावे तसे त्याचे मस्तक तलवारीने धडावेगळे केले. त्यावेळी त्याच्या मानेतून रक्ताचा प्रचंड लोट वाहू लागला आणि एखादा पर्वत उन्मळून पडावा तसा तो कोसळला आणि तात्काळ त्याच्या देहातून त्याचे प्राण निघून गेले. ते दृश्य पाहून इंद्रातिक देव आनंदाने भगवतीची आणि कालिकेची स्तुती करू लागले. गंधर्व मधुर गीत गाऊ लागले. अप्सरा नृत्य करू लागल्या. शुंभाचा मृत्यू झाल्यामुळे उरल्या सुरल्या दैत्यांनी देवी समोर लोटांगण घातले. आपली हत्यारे टाकून ते पाताळाकडे निघून गेले. त्यानंतर तेथील वातावरण निर्मळ झाले. वातावरणात अत्यंत सुगंधित असा वायू वाहू लागला आणि सर्व दिशा देखील स्वच्छ झाल्या. अग्निशाळेतील विझलेला अग्नी आपोआप प्रदीप्त झाला. अशा प्रकारे सगळीकडे आनंदोत्सव सुरू झाला. अध्याय 10 समाप्त. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.